आता 2 मिनिटासाठी ज्यावेळेस मी इथिक्स आणि मोरल्स म्हणत होतो, दोन्हीमध्ये थोडासा फरक असतो. तर मुळात इथिक्स म्हणजे काय 2 मिनिटात सांगतो, मोरल्स म्हणजे काय तेही सांगतो. इथिक्स म्हणजे आपण समाज म्हणून, आता 2 मिनिटासाठी विचार करा, समाज म्हणून आपण एकत्र राहतोय. वी ॲज ह्युमन बिंग्स आर सोशल ॲनिमल्स. खूप आधीपासून सगळ्यांनाच कल्पना आहे, फक्त माणूस नाही, स्त्री सुद्धा, पुरुष आणि स्त्री दोन्ही सुद्धा. ठीक आहे. तर ज्यावेळेस आपण ह्युमन्स आहोत, सोशल ॲनिमल्स आहोत आपण, तर आपल्याला माहिती आहे की एकत्र जगायचं आहे. पण एकत्र जगायचं म्हटल्यावर इंटरॅक्शन्स करावे लागतात. इंटरॅक्शन्स करायचे म्हटले त्याच्यामध्ये संकेत लागतात. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल समजा आपलं लेक्चर 6चं ठरलंय, आपण 6 वाजता सगळेजण जॉईन झालो, मीही 6 वाजता आलो, लेक्चर सुरू झालं. त्याच्याऐवजी मी समजा 6:30ला आलो असतो, तुमच्यापैकी कोणीतरी 7ला आलं असतं. तर ते आपण जे एकमेकांना ठरवलेले संकेत आहेत, नॉर्म्स आहेत. आता 6 म्हणजे 5:55 आपण चाणक्य मंडल परिवारमध्ये म्हणतो, करतो सुद्धा. ठीक आहे. पण म्हणून आपण कुठेतरी नियम लिहिलाय का 6 म्हणजे 5:55? तुम्हाला काहीतरी बाबा लिहून दिलाय का अगदी नियम आणि तुम्ही हा रोज फॉलो करायचा? असं नाहीच आहे, हा संकेत आहे. किंवा फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला उत्तरं विचारली काही प्रश्नांची, तर त्यावेळेस बाबा तुम्ही सगळेजण आपापसात बोलायला नाही लागला, सगळेजण एकत्र उत्तर नाही द्यायला लागला. संकेत आहे अलिखित. काय की बाबा वर्गात हात उभा आपण उचलायचा आणि बाबा सांगायचं. किंवा बाबा फॉर एक्झाम्पल मला आता 2 मिनिटांनी समजा एखादा फोन आला, मी फोनवरती तासभर बोलत बसलो, चांगलं नाहीये, योग्य पण नाहीये. ठीक आहे. समजा तुम्हाला फोन आला, ठीक आहे, तुम्ही पण ते करणं योग्य नाहीये. ठीक आहे. किंवा समजा मी इथून शिकवतोय आणि मागं तुम्ही कोणीतरी काहीतरी खात बसलाय, योग्य नाहीये. सो हे काय, आपण वर्ग म्हणून आज एका छोट्या समाजाच्या भागामध्ये आहोत, आपल्यासाठीचा हा समाज आहे. तर आपण काय केलंय, काही नियम कदाचित लिखित असतील, काही अलिखित असतील, पण हे आपणच आपल्यावरती लादून घेतलेले नियम आहेत आणि आपल्याला माहिती आहे की हे पाळणं आपल्या हिताचं आहे. तर इथिक्स तसं आहे. समाज म्हणून स्वतःवरती आपण लादून घेतलेले नियम. कशाचे नियम आहेत? हे चालण्या, वागण्या, बोलण्याचे. की बाबा आपण एकमेकांशी कसा संवाद करायचा आहे, आपण एकमेकांशी इंटरॅक्ट कसं करायचं आहे, ट्रान्झॅक्ट कसं करायचं आहे, या सगळ्याचे आपणच स्वतःवरती घालून घेतलेले नियम. जर का हे नसतील तर खूप अवघड जाणार आहे. कसं तुम्ही इमॅजिन करू शकता 2 मिनिटासाठी की बाबा मी पण फोनवर बोलतोय मध्येच, तुम्ही पण फोनवरती बोलताय मध्येच. ठीक आहे. आणि कोणीतरी वर्गाच्या बाहेर जाते, कोणीतरी येत आहे, तुम्ही आपापसात बोलताय, बाबा तुम्ही एकत्र उत्तर देताय, कोणाचं काही कळत नाहीये. आय होप हाऊ मच केओटिक दॅट सिच्युएशन इज यू आर गोइंग टू बी एबल टू रिअलाइज. सिमिलरली ॲज अ सोसायटी आपण हे संकेत जर का नाही घालून घेतलेले, पाळले, तर सगळे प्रॉब्लेम्स होणार आहेत. आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडे लिखित नियम आहेत, ट्रॅफिकचे नियम पाळावे, त्याची लिखित नियमावली आहे, मोटर व्हेकल ऍक्ट आहे, सगळं आहे. पुणेकर म्हणून बाबा आपण बऱ्याचदा नियम पाळण्याचा प्रयत्न करतो, पण बाबा तेवढं काही आपल्या ट्रॅफिक शिस्तीचं आहे असंही आपल्याला म्हणता येणार नाही. पण लार्जली बरेच जण नियम पाळतात म्हणून बाबा ट्रॅफिक व्यवस्थित टिकून राहतं. समजा मी म्हटलं नाही मला नाही डाव्या साईडने गाडी चालवायची, कोणाला काय करायचं ते करू दे, ठीक आहे, मी उजव्या साईडने चालवतो. या एकाला वाटलं की नाही मला फुटपाथवरूनच चालवायचे. बऱ्याच जणांना वाटतं सायकल ट्रॅकवरूनच गाडी चालवायची असते, मग ते सायकल ट्रॅकवरून चालवतात. बाबा सलमान खान सारख्या वाल्यांना वाटणार आहे किंवा फुटपाथवरती 4 व्हीलर घेऊन जायचं आहे. ठीक आहे. तर समजा आपण असं करायला लागलो तर तुम्ही लक्षात घ्या, समजा हा छोटा सोसायटीच्या समोरचा आपला हा रोड, ठीक आहे, या रोडवरती बाबा एक जण डाव्या साईडने चालवतोय, एक जण उजव्या साईडने चालवतोय, एक जण बाबा त्या सोसायटीच्या गेटच्या मध्येच आडवी गाडी लावून उभा राहिलेला आहे, तर रस्ता ब्लॉक होऊन जाणार आहे, कोणालाच कुठेच जाता येणार नाहीये. समाजाचं तसंच होणार आहे. समजा आपण इथिकली वागलो नाही तर समाजाची गाडी, आपली पण इंडिव्हिज्युअल गाडी जी पुढे जायला पाहिजे, एका ठिकाणी पोहोचायला पाहिजे, ती पोहोचणार नाही. जसं फॉर एक्झाम्पल आपण ॲज ह्युमन बिंग्स आपल्याकडे वेगवेगळ्या फिजिकल आणि मेंटल ॲबिलिटीज आहे, कॅपॅबिलिटीज आहेत. या मेंटल आणि फिजिकल ॲबिलिटीज प्रचंड गरजेच्या आपल्यामध्ये असणं, कारण याद्वारे आपण काही गोष्टी करू शकतो, पण त्या कशा वापरायच्या ही माहिती पाहिजे. जसं इमॅजिन करा 2 मिनिटासाठी की तुमच्याकडे एक मोठी चांगली फुल्ली इक्विप्ड कार आहे. ठीक आहे, यू ओन अ फुल्ली इक्विप्ड कार. फुल्ली इक्विप्ड, व्हॉट आय मीन बाय फुल्ली इक्विप्ड, it has various different kinds of power windows, it has various different kinds of features, it has safety rating of 5 star of NCAP. सगळी फुल्ली इक्विप्ड छान व्यवस्थित कार आहे, सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज आहेत. ठीक आहे. त्याच्यात ते असं शुद्ध का अशुद्ध तुम्ही ठरवा, पण ती हवा घ्यायला असं संदूक पण आहे. ठीक आहे, सगळं आहे. ठीक आहे. सो अशी फुल्ली इक्विप्ड कार आहे, ती तुमच्याकडे आहे, यू ओन दॅट. ठीक आहे. बट यू डोंट नो ड्रायव्हिंग रूल्स. Will that capability of car of taking you safely from one location to another location will be actualized? ती actualize मध्ये येईल कधी, प्रत्यक्षात येईल का ती, त्याची कॅपॅबिलिटी येणारच नाही unless and until you know the skill to drive that, unless you know driving rules as well. ठीक आहे. तसंच आहे आपल्याही फिजिकल आणि मेंटल ॲबिलिटीचं, that we have to have certain set rules, conditions, norms to utilize all these kinds of capabilities in every sphere of life. जर का त्या नाही आपण युटिलाइज केल्या, जर का आपण ते नियम अटी नाही पाळल्या, तर सगळं डिस्ट्रक्शनला, सगळीकडे केओस, या सगळ्याला जन्म मिळणार आहे.
ते व्हायला नको. म्हणून जसं फुल्ली इक्विप्ड कारसाठी बाबा आपल्याला ड्रायव्हिंग रूल्सची गरज आहे, तसं समाजासाठी पण बाबा इथिक्सची गरज आहे. तर समाजामध्ये एखाद्या समाजाच्या घटकाने त्याच्यासाठी स्वतःला लावून घेतलेले नियम. सो व्हॉट आर इथिक्स? इथिक्स आर द सेट ऑफ रूल्स imposed by society on itself. ठीक आहे. What kind of rules these are? These are the rules of conduct, rules of behavior. ठीक आहे, इन डे टू डे लाईफ. आणि मग ते त्या सेटिंग्समध्ये वेगवेगळे असू शकतात. त्या सेटिंग्समध्ये म्हणजे काय, तर काही शाळेचे म्हणून बाबा नियम असतील, काही कॉलेजेसचे असतील, काही शैक्षणिक संस्थांचे असतील, एखाद्या ऑर्गनायझेशनचे असतील, एखाद्या पार्टीचे असतील, एखाद्या संस्थेचे असतील, संघटनेचे असतील, असे त्या ग्रुपिंग्समध्ये. मग कधी कधी ते रिजन वाईज बदलणार आहेत, कधी ते नियम काळानुसार बदलणार आहेत, काही नियम हे कंटिन्युअस आहेत तसे राहणार आहेत. आता 2 मिनिटासाठी विचार केला इथिकल प्रिन्सिपल्सचा, तर बाबा आधीच्या काळात आणि आत्ताच्या काळामध्ये म्हणजे कितीही मागे गेलो तरी तो इथिक्सचा नियम फार चेंज झाला नाहीये, असं कुठला वाटतं तुम्हाला? इथिक्सचा नियम म्हणजे काय? सर्वसामान्यपणे जगण्याचा नियम. इथिक्स वगैरे सोडून देऊया 2 मिनिटासाठी. जगण्याचा कुठला नियम बाबा चेंज नाही झालाय फार, की जो आपण पाळतो विलिंगली बऱ्यापैकी. नेहमी खरं बोलावं. ठीक आहे, बोलतो आपण सगळेजण. ठीक आहे, म्हणजे आता मी जर का विचारलं की तुमच्यापैकी कोणी असं आहे का की बाबा अंडर एज ड्रायव्हिंग. ठीक आहे, आता ते जेव्हापासून ड्रायव्हिंग सुरू झालं तेव्हापासून तो कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, बऱ्यापैकी. आता आपण बोलतो नेहमी खरं बोलावं विषय 2 मिनिटासाठी. समजा मी तुम्हाला विचारलं की बाबा तुमच्यापैकी कोणी असं आहे का की आयुष्यभरात एकही खोटं बोललेलं नाहीये. ठीक आहे, आता कोणी हात वर केला तर तो आयुष्यातला सगळ्यात खोटारडा माणूस ठरणार आहे, हे प्रत्येकाला माहिती आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण कोणी हात वर करणार नाही. ठीक आहे, पण बाबा म्हणून आपण म्हणतो का की नेहमी खोटं बोलावं. ठीक आहे, असत्यमेव जयते असं तर आपण कधी म्हणत नाही. ठीक आहे, कारण आपल्याला या काही गोष्टींवरती विश्वास आहे. आणि बाबा हे जरी तुम्ही बाबा आदिमानवाच्या काळात जरी बघितलं, ज्यावेळेस थोडीफार भाषा डेव्हलप व्हायला लागली होती त्या काळात बघितलं, रामायण महाभारताच्या काळात बघितलं काय, आजच्या काळात बघितलं काय, हा नियम कॉन्स्टंट आहे. सो देर आर सम सर्टन इथिकल प्रिन्सिपल्स विच हॅव स्टूड द टेस्ट ऑफ टाइम अँड हॅव रिमेन कॉन्स्टंट. बट फ्यू ऑफ द इथिकल प्रिन्सिपल्स कीप ऑन चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम ॲज वेल. 2 मिनिटासाठी जर पूर्ण वेगळं उदाहरण घेतलं तर LGBTQ रिलेशनशिप्स, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मधल्या काही वर्षांमध्ये, मधल्या काही दशकांमध्ये आपल्याकडे वेगळा होता, त्याच्या आधी वेगळा होता आणि आत्ताही वेगळा आहे. जर का आपण बघितलं म्हणजे फॉर एक्झाम्पल, आय डोंट नो वेदर यू हॅव व्हिजिटेड सच काइंड्स ऑफ टेम्पल्स ऑर नॉट, बट ऑन व्हेरियस इंडियन टेम्पल्स all different kinds of sculptures that have been made depict various kinds of sexual orientations including LGBTQ for that matter. ठीक आहे, म्हणजे आय डोंट नो वेदर यू हॅव व्हिजिटेड खजुराहो ऑर नॉट. खजुराहो नावाचं ठिकाण मध्य प्रदेशमध्ये, पन्नापासून जवळ, पन्ना नॅशनल पार्क काही जणांनी ऐकलं असेल. तर खजुराहो त्याच्या विशेष प्रकारच्या सगळ्या स्थापत्य शैलीसाठी ओळखला जातं. खूप मंदिर आहेत जवळजवळ आणि खूपच मंदिर आहेत वेगवेगळ्या प्रकारची, आणि तिथे एवढी सगळी शिल्प आहेत बाबा सगळ्या मंदिरांवरती, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इरोटिक पोझिशन्स आणि या सगळ्यापासूनच्या सगळ्या गोष्टी डिपिक्ट केल्यात. पण त्यामध्ये त्याही काळामध्ये जे 1400-1500 वर्षांपेक्षा पूर्वीपासून बाबा ती सगळी शिल्प वेळोवेळी वेगवेगळी मंदिरं जशी बनली तेव्हापासून बनवली गेली आहेत. सो त्याच्यामध्ये पण LGBT रिलेशनशिपविषयी ओपननेस होता. ब्रिटिशांच्या काळामध्ये जर का आपण बघितलं तर त्याला हळूहळू निषिद्ध मानलं गेलं होतं, आणि अलीकडच्या काळापर्यंत बाबा आपण त्याला समाज मान्यता फार दिलेली नव्हती. आणि जर का आपण बघितलं 2018च्या आसपास, 2017 का 18 मध्ये बाबा निकाल लागला की सेक्शन 377 जो होता आपल्याकडे IPC मध्ये, आधी IPC होता आपल्याकडे इंडियन पिनल कोड, आता भारतीय न्याय संहिता आलंय या वर्षीच्या बाबा जुलैपासून. आता इंडियन पिनल कोडमध्ये सेक्शन 377 होता, ज्याच्यामध्ये बाबा सेम सेक्स रिलेशनशिप्स वर कन्सिडर्ड टू बी अ क्राईम and it was a punishable offense and maximum punishment was up to life imprisonment for that matter. पण आता आपण त्याला डिक्रिमिनलाइज करून टाकलं. इट इज नो लॉंगर अ क्राईम, बट स्टील वी हॅव नॉट येट गिवन परमिशन फॉर सेम सेक्स कपल्स टू गेट मॅरिड. ठीक आहे, अजून मॅरेजला परमिशन नाही आहे. सेम सेक्स रिलेशनशिप्स आर अलाउड बट मॅरेज इज नॉट परमिटेड. But probably in future, as in some of the countries, it is now promoted, it is now permitted to get married, to settle down as a same-sex couple also for that matter. It is just a matter of time that probably in India as well, that kind of culture might be adopted. We don't know. We are not promoting, I am not promoting a particular culture per se of that nature, but I am just telling you how cultural shifts take place. ठीक आहे, आणि त्यानुसार बाबा कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी चेंज होतात. आता काही वेळा त्याच्यामुळे निगेटिव्ह पण गोष्टी घडतात, पॉझिटिव्ह पण गोष्टी घडतात. म्हणजे जगभरामध्ये जे LGBTQ विषयी जरा ऍक्सेप्टन्स वाढलाय, सो काही जण काय म्हणतात त्याला ऍक्सेप्टन्स पण वाढला, आणि काही जण फार बाबा त्याच्या रॅलीज काढतात, प्राईड रॅलीज असतात, पुण्यामध्ये पण रॅलीज निघतात फॉर दॅट मॅटर. ठीक आहे, सो त्याच्यामुळे काही जण अट्रॅक्ट होतात या गोष्टींकडे, आणि जे नॅचरली बाबा गे लेस्बियन्स नाही आहेत ते सुद्धा बाबा जस्ट बिकॉज ऑफ द सेन्स ऑफ अट्रॅक्शन टुवर्ड समथिंग विच हॅज नॉट बीन इस्टॅब्लिश
एस्टॅब्लिश्ड एंटायरली इन द सोसायटी, आय विल ऑल्सो लाईक टू ट्राय दॅट, असं काही जणांना वाटून सम पीपल गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स दॅट, even though they are not naturally actually inclined towards that kind of sexual orientation. मग हे निगेटिव्ह त्याचे बाबा implications पण असू शकतात. So there are all kinds of positive negatives, but what I mean to say is that ethics keep on changing in a society. Some of the ethical standards, some of the ethical norms are not going to remain constant, but there are some eternal values which are going to stood test of time. Love as a value that binds all the people together for that matter. It has been the same since time immortal. कालिदासाने पण बाबा शाकुंतलामध्ये ज्या प्रकारच्या सगळ्या बाबा कविता आणि ज्या सगळ्या गोष्टी रचल्या होत्या, मेघदूतामध्ये ज्या प्रकारच्या रचल्या होत्या, त्याच्यामध्ये त्याने जो प्रेमाचा आविष्कार केला होता तो आजही तेवढाच खरा असतो. बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये प्रत्येकाला मिळेलच असं नसतं, ठीक आहे, तशा प्रकारचं प्रेम. बट आय होप यू कॅन अंडरस्टँड व्हॉट आय एम ट्राईंग टू कन्व्हे, ठीक आहे. तर त्याच्यामुळे बाबा इथिक्स चेंज पण होतं पण कॉन्स्टंट पण राहतं. त्यामुळे इथिक्स काय एका सोसायटीचं, आय होप अंटिल नाऊ यू हॅव रिअलाइज व्हॉट इज इथिक्स. मग आता मोरल्स काय असतात, तर ज्यावेळेस आपण काही परंपरा असतात, बालविवाह किंवा पुनर्विवाह, ते इथिक्समध्येच येतात. हो, तर आता बघा लक्षात घ्या, महत्वाचा पण प्रश्न आहे आणि इंटरेस्टिंग पण आहे. तर 2 मिनिटासाठी जर का आपण बघितलं की इथिक्स आणि आता हिने ज्या काही परंपरा सांगितल्या, मग बालविवाह असेल की जी कदाचित तेवढी नीट परंपरा नव्हतीच, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काही जणांना 18 वर्षाच्या आधी वाटलेलं पण असू शकतं की चांगली होती परंपरा, ठीक आहे, पण बाबा ती परंपरा योग्य नव्हतीच, ठीक आहे. तर 2 मिनिटासाठी आपण विचार केला, बालविवाह असेल किंवा बाबा जर ऑन अ सिरियस नोट सती प्रथा असेल किंवा अशा काही गोष्टी असतील, वी ऑल नो नाऊ दॅट दीज वर रिग्रेसिव्ह सोशल प्रॅक्टिसेस फॉर दॅट मॅटर, ठीक आहे. आता या सोशल प्रॅक्टिसेस असतील, आता त्या वेळेस काही कायदे आणले, कदाचित काही कायदे त्या काळामध्ये ब्रिटिशांनी पण आणले, ज्याच्यामुळे बाबा सतीविवाह असेल, बालविवाह असेल, या गोष्टी थांबायला मदत पण झाली. म्हणजे ब्रिटिशांचे काहीतरी उपकार झाले असं अजिबातच नाही. वी ऑल नो त्यांनी काय उपकार भारतावरती केलेले आणि काय नाही केलेले, ठीक आहे. पण बाबा आता कधी कधी मग काय होतं, कायदा, कधी कधी आपल्याला कायदा आणि इथिक्स हे सेम वाटतं. 2 मिनिटासाठी आपण जर का बघितलं, समजा हा पूर्ण स्पेक्ट्रम इथिक्सचा असेल, हा जो पूर्ण सर्कल इथे दिसतोय, ऑनलाईन विद्यार्थ्यांना एवढं नीट दिसत नसणार, मी जरा डार्क करतो. तर समजा हा इथिक्स आहे, तर त्यातला एक पार्ट मग लॉ असतो, एक पार्ट, ठीक आहे. त्याचे बाकीचेही पार्ट असतात बरेच, ठीक आहे, ते सगळं म्हणून इथिक्स बनतं. लॉ इज जस्ट अ सबसेट. कारण कधी कधी काही गोष्टी अशा असतात की ज्या कदाचित इथिकल नाही आहेत, ठीक आहे, तरी पण त्या कधी कधी लिगल असतात. लॉ थोडासा बाहेर पण जाऊ शकतो कधी कधी. आय होप यू आर गेटिंग द पॉइंट, ठीक आहे. कसा म्हणजे 2017 पूर्वी आता एखाद्याला सेम सेक्स रिलेशनशिपमध्ये बाबा इन्व्हॉल्व्ह व्हायचं आहे, तर अशा व्यक्तीला आपण लाईफ इम्प्रिझनमेंटची शिक्षा देतोय. हे मुळामध्ये तेवढं इथिकल नाही आहे फॉर दॅट मॅटर, ठीक आहे, पण ते होतं लिगल काही काळापूर्वीपर्यंत, ठीक आहे. तर त्यामुळे लॉ हा थोडाफार आतबाहेर असतो, ठीक आहे. पण बऱ्याचदा काय होतं की जसं समाजाचं इथिक्स असतं त्यानुसार लॉ शेप होत असतो. कधी कधी लॉमुळे समाजाचं इथिक्स शेप होतं आणि मग इथिक्स पण बाबा त्या लॉला त्याच्यामध्ये बाबा तो अंतर्भाव होतो. ते दोन्ही पद्धतीने. आय होप यू आर गेटिंग द पॉइंट, त्यांच्यामधलं कनेक्शन कसं आहे. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी कधी इथिक्समध्ये असतात, कधी इथिक्सच्या बाहेर पण असतात, डिपेंडिंग ऑन द सिच्युएशन फॉर दॅट मॅटर. सो हे नियम त्याच्यामुळे समाज जसा बदलतो, तिथली लोक जशी बदलतात, काळ जसा बदलतो, त्यानुसार इथिक्सचे नियम चेंज होत राहतात. त्यानुसार त्यांचा इंटरप्ले पण आपल्याला बघायला मिळतो इथिक्सचा आणि लॉचा, आणि त्यानुसार आपण ह्या काही गोष्टी बघू शकतो. सो हे झालं जरा इथिक्स विषयी.